राधाला ऍडमिट केलं. मोठ्या राधाले कन्फ्युजन व्हायचं आता राधा म्हटलं कुठली तर माझे जाऊबाई. आणि आता वहिनीला पण नेलं ना तिकडं. आईचं कन्फ्युजन चालू आहे, जाव तर कोणीकडे जाव. हो ना, दोन्ही कडनं इकडे जा का तिकडे जा. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि इकडे बघा असं सर्व मस्तपैकी ऊन पडलेलं आहे कालपासून आणि वातावरण वगैरे चांगलं आहे मस्तपैकी. आणि बऱ्याच जणांनी कमेंट केलेली आपल्याला की आई जे फुलं वगैरे आणतात तर ते झाडं वगैरे कुठे आहेत इथं शहरातलं. तर बघा जवळच आहे इथं, बाजूला दिसत असणार मागेच इथून असे झाडं वगैरे आहेत मस्तपैकी फुलाची झाडं. आणि आमच्या आता 2 दिवसाआधी मस्तपैकी इथं पिलं वगैरे होते कुत्रीची, म्हणजे जेव्हापासून राहायला आलो तेव्हापासून. ॲक्च्युली ते कुत्री वगैरे मागं दिसत असेल, तिने बाजूला तिकडे घेऊन गेलेली आहे. मस्त पिलं आहेत छोटे छोटे, खूप सारं म्हणजे असं करमणुकी वातावरण असल्यानं होतं. छान छोटे छोटे पिलं मस्त होते ना. हो छान. आणि तिकडे नेलेले नाही तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये दिसले असते ते आतापर्यंत. आणि बरंच आवाज वगैरे येत होता कुत्र्याचा. आणि जसं ऊन वगैरे पडलं तर तिकडे ते घेऊन गेले. पावसाच्याने इकडे होते आतापर्यंत. एक पिलू जे आहे 4 होते, 4 पैकी एक जे आहे पिलू ते वागवण्यासाठी घेऊन गेले दूधवाले. चांगल्याच घरी गेले ते, ज्याचं दुधाच्या म्हशी वगैरे आहे त्याच्या घरी. इकडे आज नमस्कार. नमस्कार. ठीक आहे. आपण काय चालू आहे आज दोघी जण सासू काय सोबत. चित नाही लागू राहिला. हो ना. आणि आज हो ना, आज पोळ्याचा सण. इकडे काय काय केलंय. कढी, सार, वडे, भजी केले, पण चित नाही लागू राहिला. स्वयंपाक केला तर स्वयंपाकामध्ये सर्व केलेले आहे जे काही पोळ्याला करतात ते. पण ताईला ऍडमिट केलं. राधाला ऍडमिट केलं. मोठ्या राधाले कन्फ्युजन व्हायचं आता राधा म्हटलं कुठली तर माझे जाऊबाई. तर राधा वहिनी आणि राधिका नाव आहे. बरेच जण म्हणतात नाव वगैरे चेंज करा. दोघांचं कन्फ्युजन होतं थोडंसं आणि डिफरन्स पण वाटला, त्याच्यामुळे करून घेतलं असेल. आणि इकडे आई का आवर करतायत. तिथे किती वाटत झाल्या काय मळमळ म्हणून तू करताय का स्वयंपाक. असं आम्ही थोडस इकडे बाहेर जात नाही. थोड्या वेळा तिकडे असं झालेलं आहे. दवाखान्यात चलायचं नाही आता जाऊन येऊ. कूलर लावून दिला तरी मला झोप दिवशी. अरे पण चांगलं आहे कसं आहे, देखते दवाखान्यात जायचं नाही तर मग काम वगैरे करू लागायचं. आता थोडंफार होतेच असते. बरं आज पुरणाची पोळी कोण केली. आईनंच केलं का सर. पोळ्यासारखा सण आजचा सर्व चालू आहे, सायलेंट मध्ये चालू आहे. कारण इकडे कालची पूजा वगैरे झालेली आहे. पण आता नैवेद्य दाखवायचा का नाही दाखवायचा ते पण प्रश्न पडलेला. काय होते काय नाही समजणारच आपल्याला. आणि तिकडे भाऊचं पण तब्येत वगैरे खराब झाली होती. हो ना. आईचा आता प्रश्न पडलेला आहे. आजीनं ना भेटले म्हणून तिकडे जायचं आहे. आणि आता वहिनीला पण नेलं तिकडं. आईचं कन्फ्युजन चालू आहे, जाव तर कोणीकडे जाव. पोळ्याचा सण आणि संकट दोन्ही आहेत. म्हणजे वहिनीचं पण दवाखान्यात नाही झालं ना. ते तारीख वगैरे दिली ती वाटते ना वहिनीची. आणि बऱ्याच जणांना माहिती आहे इकडं राधिकाचं आहे प्रेग्नेन्सीचं, तसं वहिनीचं पण प्रेग्नेन्सीचं चालू होतं. ॲक्च्युली त्यांचं जे आहे थोडंसं पहिलं होतं त्याच्यामुळेच चालू होतं. तर त्यांना तारीख दिली म्हणतात 9वा महिना लागून झाला 1-2 दिवस. तर आजची तारीख होती त्यांना. अच्छा, म्हणजे मागं पुढे आहे. ऍडमिट केलेलं आहे. आता नेमके काय होते काय नाही समजणारच आपल्याला. इकडं तेच मोठं चालू आहे. 1-2 दिवसामध्ये समजू शकते. तसं डॉक्टरांनी सांगितलं म्हणते 2 दिवस लागणार ऍडमिट करायला, 1 दिवस आणि दुसऱ्या दिवशी डिलिव्हर करायची. हो ना, ते दोन्ही आलं ना आता.
आईला पण कन्फ्युजन होतं इकडे जाऊ का तिकडे. इकडं जा का तिकडं जा आता. Tension. झाला जुलूम हो ना. झाला. आणि सण तर सण जागेवरच राहावं लागलं एक तर. बरं, सणाचं काय आहे म्हणा. गावाकडे असतं तर सर्व काही असतं व्यवस्थित, हो, नैवेद्य दाखवले असतं, पूजा वगैरे केली असती. हो. पण इथं आहे तर इथं कसं बैल वगैरे पण येतात की नाही काय काय माहित आता. संध्याकाळचे फिरवायला नाही येणार. एक बैलच नाही सिटीमध्ये, हो. फक्त स्वयंपाक करायचं आणि खायचं. काही दाखवून आणावं ते देवा. हां बैलाचं बघू आता. दाखवून दिलं. ठीक आहे बघूया. दुसऱ्या लोकांची बैल येत नाहीत ना इथं. वाढ बैलच. शहर म्हणल्यावर वाढ बैलाची घरातच पूजा करायला. इकडे बैलच नाही. नाही आता घरी ते लोक करतील पूजा बैलाची. पोळ्यात नेते. फक्त स्वयंपाक करायचा आणि जेवण वगैरे करायचं. हो ना. जाणं झालं माझं तर जाईल मी तिकडं, कारण पाहायचं आहे नेमकं काय आहे काय नाही. तर इकडं असं आहे सध्या. जायचं ना मग. तुम्हाला जावंच लागलं ना भेटीला. एक तर प्रेग्नन्सी मध्ये चालू हां आईला इकडे पाठवावं लागेल आणि मला तिकडे जावं लागेल. तसं करू. पण ते तुला एकटीला सुटान येत नाही. हो ना मी. हां पहिलेच तुझी तब्येत खराब वगैरे राहतं. हो ना. एक तर अल्टरनेट जावं लागणार. पहिले तुम्ही यायचं भेटून नंतर आई जाणार. तसं करायचं. बघू आता आईचा नंबर तिकडे लागते का इकडे जाते आई तर, आणि मला इकडे जावं लागेल नाही तर तिकडे जावं लागेल. कन्फ्युजन आहे सध्या नेमकं कोण इकडे कोण जाणार. तर झाले सर म्हणजे तर चला इकडं. ते वडे वगैरे काढले नाही का? वड्याचं लक्ष डाळ टाकलं नाही ना. वडे किती महत्वाचे असतात. तिकडे ऍडमिट केलं म्हटलं तर हां. माझं काही लक्ष नव्हतं. हो म्हटलं ठीक आहे जाऊ दे. खाण्याचं काय म्हणा, फोन लावण्यातच जे असलं ते असते. स्वयंपाकाचं एवढं काही नाही आज. स्वयंपाकाचं म्हटलं हां. चालू होतं मागे पुढे करावं. आई म्हणे सण आहे म्हणे नैवेद्य पाणी करावंच करा. आणि कालचा व्हिडिओ पण आपला असं झाला की सहज माझ्याच्यानं चुकी झालं, त्याबद्दल सॉरी म्हणतो मी. आईला पुन्हा एकदा सॉरी म्हणतो, कारण तसं ते व्हायला नव्हतं पाहिजे होतं, बोलायला नव्हतं पाहिजे. मी बोलण्यात आलं ते, पुढच्या वेळेस नाही होणार म्हणून असं. तसं आमचं काहीच नव्हतं पण दोघीचं. मायलेकी सारख्या राहणारवाल्या सासू सुना सहजच असणार. आज ते पाणी आलं का मग व्यवस्थित? एवढं नाही नाही आलं. येतं पण थोडंफार थोडंफार तरी येत गरम असेल. करावं. पूर्ण गॅसच गरम करायला लागलं. कारण माहिती आहे वरती ऊन वगैरे पडलं ना तेव्हाच गरम. तेव्हा चांगलं गरम पाणी ते येते. ना तर उद्या आहे ना ते गरम. उद्यासाठी येईलच. कारण वर सोलर लावलेला आहे आणि त्याच्यावरती गिझर ते गिझर अटॅच केलेला आहे, हां. त्याच्यामुळे पाणी वगैरे गरम येते. ते एक चांगलं आहे म्हणा. सोलरचा एक फायदा होतोय. शहरी भागात ते- शहरामध्ये तेच आहे. चला असं आहे. मला जेवण वगैरे नैवेद्य दाखवायचं आहे, लगेच जेवण करायचं आहे मला. पुढचा शूट येणारच आहे, तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा. नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. तर इकडे चालू होतं कालपासून आईचं कन्फ्युजन होतं नेमकं कुणीकडे जायचं. वहिनीच्या भेटीला जायचं का उमरावच्या भेटीला जायचं. कालपासून जे चालू आहे आणखी विचार. पण आणखी तसं पाहिलं तर आईचं म्हणणं 2-3 दिवसापासून होतं की तिकडे वगैरे जायचं आहे, कारण पुण्याला वगैरे खूप लांब आहे आणि ते पुन्हा इकडं गावाकडे आलेलं जवळच. जुन्या आठवणीत मी जालन्याला, त्यासाठी तिकडे तयारी वगैरे केलेलं आहे मी. भेटीला जास्त लागते ना. हो, पण कुणीकडे जायचं भेटीला? आता जालन्याला. आता राधाजवळ म्हणलं तर तिची आई आहे, सासूबाई आहे का तिच्या. असं आहे. आणि बरेच जण आहेत सोबत आहेत ना. सोबत आहेत खूप जण. त्याच्यामुळे आईचं म्हणणं आलं टाईम आहे ना अजून. डॉक्टर टाईम सांगितला अजून सांगितलं ना. सांगितलं. आणि ते सध्या नेमकं असं माहिती नाही ना. नाही तोपर्यंत आईचं म्हणणं आहे की इकडे जाऊन येणं होते माझं. तर गेलं होते कारण इकडे काय थोडंसं जेवढं लवकर गेलं तेवढं लवकर तिकडे पोहोचणार आहे. त्याच्यामुळे सकाळीच तयारी चालू आहे इकडं. पण तिकडे नाश्ता वगैरे केलेला आहे. भेटीला जायचं नाही. आईला खूप दिवसापासून म्हणते. हो आजी पण आजीचे आपण गेलो नाही कधी, ओळख नाही, पाहिजे नाही कोणाची. आता इथं जवळ आले आणि पुन्हा जुन्या आठवणीत जाणार आहे.
कारण कसं पुण्याचं वेगळं होतं ना. हो. आता जरी पुण्याला शेजारी पाहिजे थोडी जास्त ओळखीची होती, 1-2 जणच होते. आता जुने शेजारी पण आहे जालन्याला बरेच जण. सर्व ओळखीचे म्हटलं. आणि खूप वर्षाचं होतं ना. तिथं कोणी ओळखीचं नाही काही ना आपल्या रस्त्यावर आहे पुन्हा. ओळखत बी नाही. इथं कसं कोणी ओळखीच्या सर्व. झाली मग तयारी? हो. चला. आणि आता गाडी कसं तसं जिल्ह्याच्या ठिकाणी आपण जिल्ह्याच्या ठिकाणी गाड्या वगैरे भरपूर राहतात. पहिले कसं होतं गाड्या कमी राहत होत्या ना. तपोनवरून कारंजा, कारंजावरनं परत वाशिम आहे, वाशिमवरून परत जालन्याचा. म्हणजे जवळपास ज्या 2 स्टॉप बदलण्याच्या गाड्या बदलण्याचं ते कमी झालेलं आहे. आणि आईला बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, गावाकडून बसली तपोनवरून तर तिथंच अर्धा 1 घंटा जायचा. तोपर्यंत वाशिम येतही होतं इकडे. आता डायरेक्ट 1 तासच फरक पडते. आता 1 नाही 1-2 तासच म्हटलं चालते. लवकर जाणं यायचं. आज डॉक्टर सांगतील ना, डॉक्टर सांगतील वहिनीचं नेमकं काय आहे. समजेलच आपल्याला लवकरच. आणि लवकरच एक गोड बातमी येणार आहे. त्याचीच वाट पाहणं चालू आहे, नेमकं कधी येते कधी. वेळ आणखी आता स्टेशनला घेऊ. अशा सध्या. चला नाश्ता वगैरे करायचा आहे. आणखी आता पुढं आहेच प्रवास वगैरे राहणार आहे. जवळपास 4-5 तास जाणार आहे. 5 तास जाणार आहे. आणि मस्त ऊन पडलेलं आहे बाहेर. असं आहे. चालू होतं नेमकं कोणाचं जायचं, कारण तिकडे नंतर जाता येईल. पहिले इकडे जाऊन येणार आहे आई जालन्याला. डब्याची भरती सध्या चालते. असं आहे सध्या नाश्ता वगैरे करायचा आहे, नंतर निघतोच आम्ही. आईची पण झालेली आहे तयारी सर्व. आणि आई जाणार आहे आता माहेरी. तर बॅग वगैरे पॅक केलेली आहे सर्व. तर आता निघायचंच आहे. 9 वाजताची गाडी आहे. आणि आईला पण जायचं होतं तिकडं आहेत म्हणे 1-2 जणी सोबत आहे राधा ताईसोबत. तर म्हणून आई म्हणत होत्या की तिथं सोबत असल्यामुळं एवढ्या जणीचं काही काम नाही तिथं. तर मी नाही का ते इकडं आलेले आहेत पुण्याचे सर्वजणं जालन्याला महालक्ष्मीला. तर नाही का इथूनच भेटून घेते. दादाची तब्येत बरोबर नाही आहे. तर त्यामुळं आजी पण खूप फोर्स करत होत्या की तू भेटून जाय असं तसं म्हणत होत्या. की मग आता चालू आहे तो. तेच तर आईलाही म्हटलं तुम्ही म्हणजे जवळ आलेले आहेत तर भेटून जाते. पुण्याला कोण जाणार आहे काय सुधरत नाही. हां. आणि आईला बी समजत नव्हतं एवढं. काय करतं. हां तेच तर. आणि आता कसं आहे जवळ आलेले आहेत तर सर्वजणांची भेट होते, सर्व होते. आणि ताई येणार आहेत का मग मनीषा ते येईल ना. ते महालक्ष्मीला येऊ राहिलं. हो मग तिथंच राहील ते 2-4 दिवसात जाऊनच राहील. हो ते येणार आहेत महालक्ष्मीला. तर त्यांच्यासोबत भेट होऊन जाईन सर्व. तर असं चालू आहे. बाहेरचं दार नाही हो आरामशीर जा. हो तर आई पण तुम्ही चालले का मी एकटीच राहू का. असं चालू आहे. तर आई तिकडं चाललंय म्हटलं तर करमणार पण नाही. मी एकटीच आहे घरी. हे आहेत पण हे जाणार आहेत कामाला. तर असं चालू आहे. बाय. आम्ही आलेलो वाशिममध्ये, वाशिमच्या बसस्टँडमध्ये. आणि आईला वगैरे बसून द्यायचं आहे जालना जाण्यासाठी. गाडी वगैरे लागलेली आहे.
तिकडे जातात 4 तास लागले जवळपास. आणि ती आता सध्या तर आता सध्या ती गेली त्याच्याकडे तुझा 5-10 मिनिटं. हो मग जायचं आता भेट घेऊन लगे 1 ते 2 दिवसात ते ठरलेलं आहे आईचं याचं. चला असं आहे. सध्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.